साहेब ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये जातात, एखाद्या गणपती समोर नतमस्तक होतात, त्यावेळेला ते कुठल्याही जातीचा गणपती म्हणून नाही तर त्या बाप्पाचा भक्त म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक होत असतात. साहेब ज्या वेळेला एखाद्या पीरासमोर नतमस्तक होतात, त्यावेळेला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा म्हणून नाही तर तिथं असणारा त्याचा बंधा म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक होतात. साहेब ज्या वेळेला एखाद्या दलित कुटुंबामध्ये बुद्ध पौर्णिमेला जातात, तिथं नतमस्तक होतात, त्यावेळेला त्या बुद्धांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होत असतात. साहेब ज्या वेळेला रस्त्यावरून चालतात, त्यावेळेला आमदार म्हणून नाही तर गोरगरीब जनतेचा, त्या राजर्षी शाहू महाराजांचा वारसदार म्हणून चालतात. हे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून असा लोकराजा तुम्हाला मला खरंच गरजेचं आहे. मला इतकंच सांगायचं आहे, साहेबांनी गेल्या काळामध्ये 750हून अधिक मंदिरं बांधलीत. हे कोणालाही शक्य झालं नाही. राम मंदिर देशात झालं, तुम्हाला मला गौरव आहे, कौतुक आहे. आम्ही इचलकरंजीकरांनी सुद्धा राम मंदिराचं दर्शन घेतलं. इथं सुद्धा एक राम मंदिर बांधण्यात आली होती, प्रतिकृती बांधण्यात आली होती, त्याचं जाऊन दर्शन घेतलं. अनेक ठिकाणी साहेब राम रथयात्रा सुद्धा निघाल्या. परंतु कागल हा एकमेव असा मतदारसंघ असेल किंवा शहर असेल की राम मंदिर 2024 साली देशाचं तयार झालं असेल. मात्र त्याच्याही कित्येक वर्ष आधी कागलमध्ये एका रात्रीत 3.5 कोटींचा GR बदलून साहेबांनी राम मंदिर उभं केलं होतं. हे सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच की काही योगायोग म्हणा की रामनवमीच्या दिवशी साहेबांचा वाढदिवस सुद्धा आम्ही सगळेजण साजरा करतो. म्हणजे आधुनिक काळातला राम म्हणून आमच्या नजरेत जर कोण असतील तर ते म्हणजे मुश्रीफ साहेब आहेत. हे मी कुठल्याही पद्धतीनं इथं धाडसानं सांगताना कसरणार नाही, हे सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. साहेब अडचणी येतील, संकट येतील, कुठल्याही पद्धतीचे हल्ले होतील, टीका टिप्पण्या केल्या जाणार आहेत, याच्यामध्ये कुठली कुडसर येणार नाही. साहेबांची कामं एवढी आहेत की साहेबांना सांगताना इतकंच मला सांगायचं आहे की साहेब तुम्हारे चलने में अगर सच्चा जुनून है तो दुर्जन का कोई भी कानून तुम्हें रोक नहीं सकता. शेर को देखकर कुत्ता भौंक सकता है, रोक नहीं सकता, रोक नहीं सकता. हे लक्षात घ्यावं लागेल.